मित्रांनो, जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते, तुम्हाला किंमत देत नाही, तेव्हा काय करायचे असा प्रश्न पडतो. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो, जेव्हा ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा प्रचंड त्रास होतो. अशा वेळी काय करावे कळत नाही आणि खास करून तेव्हा जास्त दुःख होते जेव्हा आपल्याला हे का घडतंय याचे कारण समजत नाही. पण जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही ही परिस्थिती 100% बदलू शकता आणि हीच परिस्थिती स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप एक्सपर्ट्स यांनी सांगितलेले 8 स्टेप्स बघणार आहोत, जे तुम्हाला अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी कामी येतील. जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेले 8 स्टेप्स दिलेल्या ऑर्डर प्रमाणे अंमलात आणाल तर तुम्हाला आयुष्यात कोणी इग्नोर जरी केले, किंमत दिली नाही, तरी सुद्धा तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, तुम्हाला खात्री आहे का की ती व्यक्ती खरंच तुम्हाला इग्नोर करत आहे? सगळ्यात आधी तुम्हाला हा सोपा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला 100% खात्री आहे का की खरंच ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे? तुम्ही म्हणाल, काय फालतू प्रश्न विचारायला लावतोय राव. पण मित्रांनो, सगळ्यात आधी वस्तुस्थिती तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आजकाल बरीच नाती गैरसमज झाल्यामुळे तुटत आहे. अनेक वेळा असे होते की आपल्याला वाटते समोरचा व्यक्ती आपल्याला इग्नोर करत आहे, आपल्याला किंमत देत नाही. पण हा एक फक्त आपला गैरसमज असू शकतो. आपल्यामध्ये निर्माण झालेली भीती, असुरक्षितता या भावना आपण समोरच्यावर थोपवतो आणि त्यामुळे आपण काही सिच्युएशन्सला चुकीचा अर्थ लावून गैरसमज करून घेतो. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. फक्त तुम्हाला वाटतंय समोरचा तुम्हाला इग्नोर करतोय, पण वास्तवात त्या व्यक्तीच्या मनात तसा काही उद्देश नसू शकतो. शक्यता आहे त्या व्यक्तीला काही दुसरे टेन्शन्स, समस्या असतील, त्यामुळे तो तसा वागतोय. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी खात्री करून घ्या की खरंच समोरचा तुम्हाला इग्नोर करतोय का. आता होऊया दुसऱ्या स्टेप कडे. नंबर 2, त्यांना हवी असलेली स्पेस द्या. जर तुम्हाला 100% खात्री असेल की समोरचा तुम्हाला इग्नोर करतोय, मग पुढची स्टेप आहे त्यांना त्यांची स्पेस उपलब्ध करून देणे. म्हणजे त्यांना जसे वागायचे आहे तसे वागू द्या. तुम्ही त्यांना कसलाही आग्रह धरू नका. मान्य आहे, हे करायला खूप अवघड आहे, खास करून त्या व्यक्तीबरोबर जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. पण समोरच्याच्या गरजा ओळखून त्यांना हवी असलेली स्पेस देणे गरजेचे आहे. अनेक लोकांना वाटते जर आपण समोरच्या पुढे हट्ट धरू, त्यांना आग्रह करू, तर ते परत चांगले वागायला सुरुवात करतील. पण असा हट्ट केल्यामुळे उलटा परिणाम होऊ शकतो. ते आपल्यापासून अजून दूर जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही समोरच्याला स्पेस देता, हे दर्शविते की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर करता. स्पेस दिल्यामुळे त्यांना विचार करायला वेळ मिळतो. हा स्पेस दिल्यामुळे कधी कधी समोरच्याला तुमचे महत्त्व समजते, तुमच्या प्रेमाची त्यांना किंमत कळते. शक्यता आहे की ते परत तुमच्याकडे पहिल्यासारखे येऊ शकतात. एक उदाहरण बघूया. समजा रोज तुम्ही त्यांना विचारपूस करण्यासाठी मेसेज किंवा कॉल करत असाल, तर आता एक पाऊल मागे घ्यायची वेळ आली आहे. त्यांना स्वतःहून कॉन्टॅक्ट करणे बंद करा आणि काय होते ते पहा. त्यांना तुमची काळजी असेल तर ते स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी प्रयत्न करतील. नंबर 3, तुम्हाला खूप गरज आहे, तुम्ही समोरच्यावर खूप अवलंबून आहात असे दाखवू नका. जेव्हा तुम्ही समोरच्या बरोबर कॉन्टॅक्ट करायचे बंद कराल, तेव्हा त्या काळात तुम्हाला खूप गरज आहे, तुम्ही कमजोर आहात असे समोरच्याला जाणूव देऊ नका. म्हणजे जेव्हा समोरच्या व्यक्तीला याची जाणीव होईल की तुम्ही त्यांच्याशी संपर्क करणे बंद केले आहे, तेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करेल. जर त्यांनी तसे केले तर लगेच त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नका. मला माहिती आहे, जेव्हा आपल्याला अशा व्यक्तीचा मेसेज येतो, ज्या व्यक्तीला आपण खूप मिस करत असतो किंवा ज्याच्यावर आपले प्रेम असते, तेव्हा आपल्याला असे होते, आपण त्यांना कधी सांगतोय की आपण त्यांना किती मिस करत होतो, आपल्याला त्यांची किती आठवण येत होती. पण इथे मुद्दा आहे की तुम्ही थोडा वेळ घ्या. किती इच्छा असताना लगेच रिप्लाय देऊ नका. हे समोरच्याला जाणीव करून देईल की तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून नाही आहात.
त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे एक वेगळे आयुष्य आहे. असे केल्याने समोरच्याच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती निर्माण होईल आणि तो अजून तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करेल. नंबर 4, स्वतःला जास्तीत जास्त व्यस्त ठेवा. जेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, तुमच्या कामावर फोकस करता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीची पॉवर पूर्णपणे काढून घेता जो तुम्हाला इग्नोर करत असतो. समोरचा व्यक्ती तुम्हाला काय इग्नोर करतोय या विचारावर वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्याऐवजी तुम्ही स्वतःचे आयुष्य कसे एन्जॉय करता येईल यावर फोकस करा. याशिवाय स्वतःला व्यस्त ठेवल्यामुळे तुमच्या डोक्यात येणारे फालतू आणि नैराश्याचे विचार बंद होतील. तुमचे छंद, तुमची ध्येय, तुमची स्वप्ने यावर काम करायला सुरुवात करा. तुमचा मित्रपरिवार, कुटुंब यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. असे केल्याने तुम्हाला फक्त छान वाटणार नाही, पण आयुष्यात काहीतरी साध्य केले आहे याची भावना निर्माण होईल. जेव्हा त्या इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला दिसेल की तुम्ही त्यांच्याशिवाय आयुष्यात आनंदी आहात, तेव्हा त्यांना तुमचे महत्त्व समजेल. नंबर 5, इतर लोकांना भेटण्यासाठी मार्ग खुले ठेवा. स्वतःच्या आयुष्यावर फोकस करण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही बाकी कोणालाच भेटायचे नाही. खरं तर ही सर्वोत्तम वेळ आहे नवीन मित्र बनवण्याची, तुमचे सोशल सर्कल वाढवण्याची. सांगता येत नाही, तुम्ही अशा व्यक्तीला भेटाल जी त्या व्यक्तीपेक्षा खूप चांगली आहे, जी सध्या तुम्हाला इग्नोर करत आहे. नवीन लोकांना भेटल्यामुळे तुमच्या मनात एकटेपणाचे विचार येत नाही, तुम्हाला स्वतःला छान वाटायला लागते. जेव्हा त्या इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला दिसेल की तुम्ही आयुष्यात नवीन नवीन मित्र बनवत आहात, त्यांच्याबरोबर क्वालिटी वेळ घालवत आहात, तेव्हा त्याला आपली चूक लक्षात येण्याची शक्यता आहे. आणि कधी कधी ती व्यक्ती परत तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि ती कदाचित तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करायला लागेल. नंबर 6, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे चर्चा करा. जर तुम्ही आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या आणि तरी सुद्धा तुम्हाला इग्नोर करत असलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आली नसेल, तर मग वेळ आली आहे त्यांच्याबरोबर एक प्रामाणिक खुली चर्चा करण्याची. हे एवढे सोपे नसते, पण तुमच्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुमच्या नात्यामध्ये नक्की काय चालले आहे. जेव्हा तुम्ही चर्चा कराल तेव्हा ती चर्चा शांतपणे, खुल्या दिलाने करा. आरोप प्रत्यारोप, भांडणे, चिडचिड करणे टाळा. असे केल्याने परिस्थिती जास्त चिघळेल पण कमी होणार नाही. हे कसे करायचे यासाठी या 3 स्टेप्स फॉलो करा. पहिली स्टेप, तुमच्या भावना कोणतेही आरोप न करता व्यक्त करा. एक उदाहरण बघूया. तुम्ही असे बोलू शकता की काही दिवसांपासून मला आपल्यामध्ये एक अंतर निर्माण झाल्यासारखे वाटते. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायामध्ये सगळे व्यवस्थित आहे ना? दुसरी स्टेप, समोरच्याचे पूर्णपणे व्यवस्थित ऐकून घ्या. मध्ये मध्ये काहीच बोलू नका. तिसरी स्टेप, समजा समोरच्याला बोलायची इच्छा नसेल किंवा तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नसेल, तर त्यांना सांगा, तुम्हाला कधी काही बोलूशी वाटलं, मी उपलब्ध आहे. इथे पॉइंट हा आहे की तुम्हाला समोरच्याला हे दाखवायचे आहे की जर त्यांची तयारी नसेल तर तुम्ही त्यांना कोणताही फोर्स करणार नाही, पण जर त्यांना गरज असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध आहात. बऱ्याच वेळा अशी प्रामाणिक चर्चा केल्याने नात्यातला गुंता सुटून जातो. एकमेकांच्या मनातल्या गोष्टी समजतात. पण जर समजा तसे झाले नाही तरी सुद्धा तुम्हाला एक स्पष्टता येते आणि पुढे आयुष्यात काय करायचे आहे याचे नियोजन तुम्ही करू शकता. नंबर 7, समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातून दूर जाण्यास तयार राहा. मला माहिती आहे हे सर्वात कठीण काम आहे, पण समोरचा रेस्पॉन्सच देत नसेल तर मग असे करणे गरजेचे आहे. जर तुम्ही आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला इग्नोर करत असलेल्या व्यक्तीने तिची वागणूक बदलली नसेल, तर मग तुम्हाला त्या व्यक्तीच्या आयुष्यातून दूर जाता आले पाहिजे. याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्यांच्यापासून पूर्णपणे संपर्क तोडून टाका. हो, पण तुम्हाला आता एक ठराविक अंतर निर्माण करणे गरजेचे आहे. जसे की त्यांना सोशल मीडियावर अनफ्रेंड करणे, त्यांना फॉलो न करणे किंवा मग त्यांना भेटण्यासाठी वेळ न देणे. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी जे उत्तम आहे ते करा आणि कधी कधी त्यासाठी समोरच्या व्यक्तीपासून दूर जाणे आवश्यक आहे. नंबर 8, तुम्ही स्वतःचा आनंद निर्माण करा.
बाहेर काही घडू द्या, तुम्ही तुमच्या आनंदाशी कधी समझोता करू नका. तुम्ही तुमच्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही. तो तुम्हाला स्वतःलाच निर्माण करावा लागेल. फक्त तुम्हाला कोणीतरी इग्नोर करतंय म्हणून तुम्हाला तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा काहीच अधिकार नाही. त्या गोष्टीवर फोकस करा ज्या तुम्हाला आनंद देतात. दुसऱ्यांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर हे त्यांचे नुकसान आहे, कारण ते एका जबरदस्त व्यक्तीची कंपनी मिस करत आहेत. काही कालावधीनंतर याची त्यांना जाणीव होईल सुद्धा, पण तोपर्यंत हे लक्षात ठेवा, तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आता त्या व्यक्तीच्या आयुष्यात असण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करू शकता. मित्रांनो, ह्या होत्या त्या 8 स्टेप्स ज्या तुम्ही तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.